आहोत। भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांना घेण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती मिळते। हा निर्णय केवळ पुण्यापुरता असल्याचं समजतंय। आज मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिथं जिथं शक्य होईल तिथं अजित पवार यांना महाविकास आघाडीसोबत घेतलं जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशेष म्हणजे अद्यापही वरिष्ठ नेतृत्वाकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात वारंवार माध्यमांमध्ये भाष्य करताना दिसतायत। त्यामुळे काका पुतण्यांचं या सगळ्या संदर्भात ठरलंय की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणि जिथं जिथं शक्य असेल तिथं काका पुतण्यांचे पक्ष एकत्र येणार आहेत की काय अशी जोरदार चर्चा आहे। पण त्यांच्या पक्षातले नेते किंवा पदाधिकारी या संदर्भात भाष्य करतायत। अजून नेतृत्वाकडनं या संदर्भातली कुठलीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे मग या बातम्या नेमक्या कितपत खऱ्या मानाव्यात, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट मिळते? खरं तर कालपासूनची आपण या सगळ्यातली लिंक पाहिली तर याच्यामध्ये अजित पवार हे महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे। कालही अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिलेली होती की समविचारी पक्ष आहेत, मतांची विभागणी होऊ नये यासाठी असं निर्णय घ्यावे लागतील आणि तो निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असं त्यांनी म्हटलेलं होतं। आज सकाळी अजित पवारांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली। 3 दिवसापूर्वी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी सुद्धा अजित पवारांनी फोनवरून चर्चा केली आणि आज मुंबईमध्ये सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्या सोबत जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये आपण महाविकास आघाडी सोबत अजित पवार यांना सुद्धा घेत आहोत अशा पद्धतीची माहिती ही पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। मात्र आता याबाबतची अधिकृत घोषणा कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण महाविकास आघाडी अजित पवार आणि दुसरीकडे मनसेला सुद्धा सोबत घेण्याच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या सगळ्या बाबत जर आपण विचार केला तर जागा नेमका कोणत्या किती कोणत्या जागा किती पक्षाला द्यायच्या याबाबतची चर्चा होणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप होत नाहीये। पण साधारण उद्या दुपारनंतर याबाबतची चर्चा ही अधिकृतपणे होऊ शकते अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। काल सुद्धा अजित पवारांनी याबाबतचे सकारात्मक प्रतिसाद दिलेले होते आणि आज जी बैठक मुंबईमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये याबाबतची माहिती ही पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही युती आहे, म्हणजे महाविकास आघाडी सोबत अजित पवार हे जवळपास ठरलेलं आहे। पण मग अमोल, म्हणूनच प्रश्न हा विचारावा वाटतोय की महाविकास आघाडी आणि अजित पवार त्यात ठाकरे बंधूंचा वेगळा विचार काय याबद्दल सुद्धा अजूनपर्यंत स्पष्टता नाही। पण मग आपण जर विचार करायचा झाला राजकीय पक्ष जे निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतले शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादीचा पक्ष, काँग्रेस आणि अजित पवार सोबत आले तर ते त्यात ठाकरे बंधूंपैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे म्हणजे 5 पक्ष विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि भाजप असा हा सामना असू शकेल का? नक्कीच जवळपास तशी शक्यता निर्माण झालेली आहे। फक्त आता कुणी कुठे कशा पद्धतीने लढायचं याबाबतची अंतिम चर्चा आहे ती होणं बाकी आहे। मुळामध्ये जसं तुम्ही म्हटलंय की 5 पक्ष हे एकत्र येऊन जर लढले तर साहजिक आहे की कोणाला किती जागा दिल्या जातील याबाबत प्रश्नचिन्ह आहे। अगदी शेवटपर्यंत हे जागा वाटप ठरणार नाहीये, कारण की जोपर्यंत मनासारख्या जागा आपल्या पक्षाला मिळणार नाही तोपर्यंत याबाबतचा अधिकृतपणे कुणीही सांगू शकणार नाहीये। आता ही सगळी प्राथमिक चर्चा सुरू झालेली होती ज्याच्यामध्ये अजित पवारांना मात्र महाविकास आघाडी सोबत घेण्याचे जे संकेत होते ते निश्चित झालेले आहेत। आज याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः अजित पवार या महाविकास आघाडी सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्यासाठी इच्छुक आहे। त्यांनी सुद्धा वारंवार याबाबतची माहिती दिलेली होती। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शरद पवार यांचे आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती आणि काल जी माध्यमांना माहिती दिलेली आहे अजित पवारांनी त्याच्यावरून हे सगळे सकारात्मक संकेत पाहायला मिळतात। फक्त आता महाविकास आघाडी सोबत ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष येईल आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे पक्ष येतील त्यावेळेस मात्र यांचं जागा वाटप नेमकं कसं ठरणार आहे, किती कुणाला जागा दिल्या जातील हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर ही सगळी घोषणा खरं तर या बाजूने केली जाईल। पण उद्या याबाबतची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे अशी माहिती आहे।
हे सगळं महाविकास आघाडी सोबतच आपण बोलतोय. हा. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढायचं हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे जरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जर काही मतभेद झाले वाद तर. निर्माण झाला हा हा. तर मात्र दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र लढू शकतात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खास करून महत्वाचं आहे की या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. बरं अमोल, आणि शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे काल अजितदादा बोलताना असं म्हणाले होते, मतविभागणी हा एक खूप मेन फॅक्टर होता या निर्णयाच्या मागे, असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरनं जाणवलं. कारण त्यांनी 2-3दा या शब्दाचा उल्लेख केला. आणि दुसरं, मनसे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा या संदर्भातली झाली आहे का किंवा व्हायची शक्यता वाटतेय का? आणि केवळ शिवसेना आणि भाजप, म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना रोखण्यासाठी इतर सगळे एकत्र येत आहेत, असा याचा राजकीय अर्थ काढायचा का? नक्कीच तोच अर्थ आहे कारण की भाजपला जर रोखायचं असेल कारण की आता आपण नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पाहिल्या ज्याच्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. कुठेतरी महाविकास आघाडी कमकुवत झाल्याची चर्चा होती पण आता जर भाजपला हे रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला असे जे अजित पवारांचे सारखे तगडे पक्ष आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत आहे ती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे एक पाऊल मागे येत महाविकास आघाडीने अशा पद्धतीच्या चर्चेला आता सुरुवात केलेली आहे. कारण 2017च्या निवडणुका ज्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये आपण परिस्थिती पाहिलं की मनसे असेल किंवा मग शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल यांना समाधानकारक जागा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळालेल्या नव्हत्या. त्या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे एक राष्ट्रवादी जी होती त्यांना जास्त जागा मिळालेल्या होत्या. त्याच्यामुळे जर भाजपला रोखायचं असेल तर अशा पद्धतीची ही नवीन आघाडी होणं महत्वाचं आहे असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. बरं. आणि त्याच दृष्टीनं आज महत्वाची चर्चा शरद पवार यांच्या पक्षात झालेली पाहायला मिळते ज्याच्यामध्ये अजित पवारांना घेण्यावरून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. ठीक आहे अमोल, खूप खूप धन्यवाद ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी सध्या तरी कदाचित जे राजकीय समीकरण जुळवू पाहतायत शरद पवार आणि अजित पवार, ते कदाचित उद्या किंवा परवापर्यंत आणखी स्पष्ट देखील होऊ शकेल की हे समीकरण नेमकं काय असणार आहे. पण ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे याबद्दल त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय, याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबत तर अजितदादा बोललेत असं समजतंय. त्याबद्दलची अधिकृत माहिती जेव्हा केव्हा याबद्दलची अधिकृत घोषणा होईल तेव्हा तर होईलच. पण हा एक वेगळा राजकीय पर्याय, राजकीय वेगळं समीकरण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये यंदाच्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं पाहायला मिळू शकतं. अमोल, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.